नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्या देशभरामध्ये गोहत्या बंदी, बीफ निर्यात आयात आणि गोमांस भक्षण करणाऱ्यांना मारहाण हे सगळे प्रकार जोरदार वाढलेले आहेत. त्याची काही प्रकार आपल्याला उत्तर भारतात सुद्धा दिसत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये तर अधिकृत अनधिकृत असा, पण तुम्ही जर का मांस विक्री करणारे असाल, गोमांस हा तर पुढचा भाग आहे, पण तुमचं समजा दुकान असेल, अनेक ठिकाणी असे आहेत की काही लायसन्स घेऊन लोक सुरू करत नाहीत. गावाच्या ठिकाणी तर सरळ एखादा कोपरा बघून दुकानं सुरू झालेली असतात, त्यांच्यावरती सुद्धा बंदी आणलेली आहे. पण ही दडपशाही काय कमी होती तर आता केवळ तुमच्याकडे संशय आहे की तुमच्याकडे गोमांस आहे म्हणून माणसं मारली जात आहेत. याचं उदाहरण आपल्याला आणखी एक उदाहरण राजस्थान प्रदेशातून सुद्धा बघायला मिळालेलं आहे. हे सगळं बघत असताना दुसरीकडे एक विधान येतं सरसंघचालकांकडून की देशभर गोहत्या बंदीचा कायदा लागू करा. प्रश्न असा आहे की सरसंघचालकांचं विधान आलं की त्यानुसार कायदे जर का बनत असतील तर हे सरकार हे लोकशाहीच्या मार्गातून निवडून आलेलं, जसा आपला समज आहे, जर का निवडून आलेलं सरकार असेल तर ते उत्तरदायी हे सरसंघचालकांना आहेत का लोकांना? आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा लोकशाहीवरचा घाला नाही का? जर का तुम्ही कोण काय खावं हे ठरवणार असाल तर या मुद्द्याला घेऊन आपण चर्चा करणार आहोत. मान्यवर आहेत आपल्यासोबत, पण त्यांच्याकडे जाण्यापूर्वी कोणते मुद्दे आपल्या चर्चेचे कळीचे असतील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. गोहत्या बंदी हा भागवतांचा सरकारला आदेश आहे का? तसं असेल तर हे सरकार लोकांना की सरसंघचालकांना उत्तरदायी? ईशान्य भारतात गोहत्या बंदीची धमक आहे का, जिथे आता सरकारही आलेलं आहे भाजपचं? गोहत्येवरून मुस्लिमांवरच्या हल्ल्यांचा निषेध का केला जात नाहीये पंतप्रधान पातळीवर किंवा सरसंघचालक पातळीवर? बीफ निर्यात करणारे उद्योग अजूनही सुरू कसे, जर का एवढाच राग असेल तर? या सगळ्या मुद्द्यांना घेऊन आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत. माझ्यासोबत आहेत अवधूत वाघ, भाजपचे प्रवक्ते. त्याशिवाय इथे स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत रत्नाकर महाजन सर, काँग्रेसचे प्रवक्ते, आणि त्यांचे शेजारी आहेत डॉक्टर भारत कुमार राऊत, ज्येष्ठ पत्रकार. दोघांचंही स्वागत. याशिवाय माझ्यासोबत असतील अजित सावंत, राजकीय निरीक्षक. त्याशिवाय मिलिंद एकबोटे, अखिल भारतीय गोसेवा संघाचे पदाधिकारी आहेत, ते पुण्याहून आपल्यासोबत आहेत. सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा अवधूत वाघांकडे जातोय. अवधूत वाघजी, मधल्या काळात घडणाऱ्या घटना आणि आता त्याच्या तोंडावरती आलेला सरसंघचालकांचा आदेश किंवा सूचना वजा आदेश, याच्याकडे बघायचं कसं? नाही, जसं त्यांनी म्हटलेलं आहे तसंच बघितलं पाहिजे. कारण परमपूज्य सरसंघचालकांनी केंद्र सरकारला सूचना केली आहे की गोवंश हत्या बंदीचा कायदा संपूर्ण भारतात लागू करा. ज्यावेळी कायदा जो महाराष्ट्राने लागू केलेला आहे, गुजरातने लागू केलेला आहे, राजस्थानने लागू केलेला आहे, काही प्रदेशामध्ये तो कायदा नाहीये. त्यामुळे होतं काय की एखाद्या प्रांतामध्ये जिकडे तो कायदा लागू नाहीये तिकडे आजही गोवध होत असतो, गोवंश हत्या होत असते. आणि त्यामुळे इतर राज्यामध्ये जिकडे गोवंश हत्या बंदी कायदा आहे तिकडे पण कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती होऊ शकते. त्यामुळे संपूर्ण देशाला एकच कायदा असावा अशा प्रकारची सूचना परमपूज्य सरसंघचालकांनी केली आहे. बरं, म्हणजे तुमच्या बोलण्यातून एक असा सूर येतोय की हे ऍक्सेप्टेबल आहे की सरसंघचालक केंद्राला आदेश देत आहेत आणि तो महत्वाचा मानताय, कारण तुमच्या दृष्टीने पूजनीय सरसंघचालक, आणि ते असायला हरकत नाही की ते तुमची उघड भूमिका आहे. मी आता महाजनांकडे येतो. महाजन सर, जर का अशी एक तटस्थ एक वेगळी व्यक्ती जिचा शासनाशी संबंध नाही आणि आरएसएसचा दावाच आहे की आमचा संबंध नाहीये, अशी व्यक्ती जेव्हा दावा करते, काहीतरी सूचना करते आणि ते परम शिरसावंदे असं जर का भाजपचा प्रवक्ता म्हणत असेल तर तो आदेश नव्हे काय, आणि याची परिणिती कशात होणार आहे? नाही, कोणी कुणाला परमपूज्य म्हणावं हा ज्याच्या त्याच्या चॉईसचा प्रश्न आहे. त्यामुळे त्याच्यात काही फार आपण वेळ घालवू नये. मुद्दा असा आहे की मुळात राज्यघटनेमध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स नावाचा जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरमध्ये जी 8-10 कलम आहेत त्यातलं एक कलम हे गोहत्येसंबंधीचं आहे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स बद्दल घटना समितीमध्ये जी चर्चा झाली तिचं सार असं की यात सांगितलेल्या सर्व गोष्टींवर संसदेनं लगेच कायदा करावा असं नाही, पण भावी काळात शासनाची धोरणं कोणत्या दिशेनं जावीत याची दिशानिर्देशक तत्व ती आहेत. त्यामुळं त्या सगळ्यांच्या बद्दल कायदा केलाच पाहिजे असं काही संसदेवर बंधन नाही. तथापि एखादा कायदा करायचा असेल तर संसदेसमोर तो आणून आवश्यक त्या 2/3 बहुमतासह तो मंजूर करता येतो. गोहत्या बंदीबद्दलचं खरं तर असं आहे की काही राज्यांमध्ये तो कायदा आहे, काही राज्यांमध्ये तो नाही. त्याचं कारण काय? त्याचं कारण असं की जरी भारत हा एक देश असला तरी विविधतेमध्ये त्याची एकता आहे. अनेक राज्य आहेत, अनेक भाषा आहेत, अनेक चालीरीती रूढी परंपरा आहेत. उदाहरणार्थ गोवा,
किंवा ईशान्य भारतातील 7 राज्य, केरळ वगैरे. म्हणजे आता ज्या वेळेला केंद्राचे गृहराज्यमंत्रीच असं म्हणतात हो की मी बीफ खातो, कोण मला थांबवते बघूया, हो अशा अर्थाचं जर ते विधान रिजिजू ते म्हणत करत होते. असतील हो. तर त्या विविधतेचं महत्त्व आपल्या लक्षात बरोबर येतं. या दृष्टीनं त्या विधानाकडं बघितलं पाहिजे. या पार्श्वभूमीवर सरसंघचालकांनी आपलं मत व्यक्त केलं असेल तर ते मत व्यक्त करण्याचं त्यांचं स्वातंत्र्य लोकशाहीने दिलेलं, घटनेने दिलेलं आपण मान्य केलेलं पाहिजे. हो. पण याचा अर्थ त्यांच्या मतावर लगेचच अंमलबजावणी केली पाहिजे असा होत नाही. कारण ती अंमलबजावणी ही प्रथम मंत्रिमंडळ आणि त्यानंतर संसद या पातळ्यांवर जाईल आणि त्यानंतर ते राष्ट्रपतीकडे जाईल आणि मग ती कायदा अस्तित्वात येईल. अशी एखादा कायदा करण्याची घटनादत्त प्रक्रिया आहे. त्यामुळं जरी यांनी हे विधान केलेलं असलं हो. तरी त्याची काही आज फार गंभीर दखल घेण्याची गरज नाही. जर या आदेशाचं तंतोतंत पालन करण्याच्या दृष्टीनं जर पावलं पडली तर त्या बाबतीत कायदेशीर मार्गानं आणि घटनेच्या मार्गानं जे काय करायचं ते राजकीय पक्ष करतील. बरं, मी भारतकुमार राऊतांकडे जातो. राऊत सर, या एक झाला हा सरसंघचालकांच्या विधानाचा भाग, पण त्याच्या जोडीला काही घटना आहेत आणि सरसंघचालकांचं विधान हे असं युनिपोलर नसतं, त्याला अनेक अर्थच असतात आणि ते सडल अर्थ हे लोकांना बरोबर कळत असतात कार्यकर्त्यांना. एकीकडे होत असणाऱ्या या हत्या, दुसरीकडे असणारं पसरणारं भयाचं वातावरण. प्रश्न गाईचाच नाही, इथे घेट्टो कॉलनीज तयार होत आहेत शाकाहाऱ्यांच्या. त्या पार्श्वभूमीवरती सरकारची अधिकृत धोरणं जर का या दृष्टीने मांसाहार बंदी हा अल्टिमेटली एमच्या दृष्टीने चाललं असेल तर काय होईल पुढे? आणि हा प्रवक्ते सरळ म्हणतात माननीय सरसंघचालकांची सूचना बरोबरच आहे, असा जर का सूर असेल तर सरकारचं धोरण मानायचं कुठलं? तर पार्टिसन पॉलिटिक्स खेळत नाहीये का? मला असं वाटतं की आपण तुम्ही नव्हे पण एकंदरीत सगळे लोक एक थोडी मोठी गल्लत करतायत. एक गोष्ट म्हणजे की सरसंघचालक हे राष्ट्रीय संघाचे प्रमुख आहेत, त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे आणि आज सरकारमध्ये असलेले अनेक लोक त्यांना मानत आहेत आणि स्वतंत्र भारताचा स्वतंत्र नागरिक म्हणून सरकारला सूचना करण्याचा त्यांना अधिकार आहे. त्याप्रमाणे त्यांनी जी सूचना केली असेल तर त्याच्यामध्ये गैर असं काहीच नाही. नंबर 2ची गोष्ट, त्याच भाषणामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने गो हत्येच्या विरुद्ध जाऊन लोक हिंसाचार करत आहेत त्याच्याबद्दल सुद्धा नापसंती व्यक्त केलेली आहे त्या भाषणामध्ये. त्याच्याबद्दल कोणी काही बोलत नाही आणि केवळ त्यांनी गोहत्या ही देशभर बंद करावी याबद्दल बोलल्या, त्याच्यामुळे एवढा मोठा गजब झालाय. मला असं वाटतं तसं नाही. आत्ता मग जसं महाजनांनी सांगितलं त्याचप्रमाणे आपल्या गायडिंग प्रिन्सिपल्समध्ये ही गोष्ट आहे. तसं असल्यामुळे कधी ना कधी सरकारने ही अशा तऱ्हेचे एनॅक्टमेंट कायदा करावा अशी आपल्या राऊत सर, फक्त आपल्या संदर्भासाठी हे विधान त्यांनी कुठे केले हे सुद्धा महत्वाचं आहे. जैन बांधवांच्या महावीर जयंतीच्या कार्यक्रमात ते ज्यावेळी असं विधान करतात त्यावेळी, म्हणून माझ्या प्रश्नामध्ये मी स्पेसिफिक शब्द कॉइन केला होता की गोमांसापासून सुरू झालेला हा बंदीचा प्रवास अल्टिमेटली मांसाहार बंदी वी आर रीडिंग टू मच. त्यांनी जर का गोहत्या किंवा गोमांस आणि अन्य मांस याच्यामध्ये एकंदर भारतीय हिंदू धर्म फक्त म्हणत नाही, भारतीय संस्कृतीमध्येच फार मोठा फरक आहे. तसा फरक जर त्यांनी केला असेल आणि जर का त्यांनी जैन ह्याच्यामध्ये जर केलं असेल तिकडे त्यांनी सर्व अशा मांसाहार बंदीबद्दल बोललेले नाहीत, ते गोहत्या बंदीबद्दल बोललेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं आपण हा फरक आपण केला पाहिजे. त्यामुळे ह्याच्यामध्ये खूप मोठा गजब करण्याचं काही कारण नाही. आणि ही भूमिका राष्ट्रीय संघाची आजची आहे का? आज ते सत्तेत असल्यामुळे आपल्याला इतकं वाटतंय, पण ज्या काळामध्ये काँग्रेसची सत्ता होती किंवा युपीएची सत्ता होती तेव्हा आणि त्याच्यापूर्वी सुद्धा ही संघाची भूमिका ही राहिलेलीच आहे. आणि महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्याबंदी आलेली आहे. केवळ गोहत्याबंदी नाही, गोवंश हत्या म्हणजे गायीच्या वंशातले सर्व, ज्याच्यामध्ये बैल वगैरे सुद्धा आहे, यांची सुद्धा हत्याला बंदी आहे. अशा अन्य काही राज्यांमध्ये आता ही राष्ट्रव्यापी करावी का हा चर्चेचा प्रश्न आहे. तिकडचे खासदार, लोकप्रतिनिधी, तिकडची जनता याबद्दल मत व्यक्त करत, परंतु लोकशाहीमध्ये अशा तऱ्हेने एका विषयाला वाचा फोडणं हे जर का सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या माणसाचं जर का काम असेल तर मग ते राष्ट्रीय संघाचे प्रमुख म्हणून त्यांनी ते बजावलेले, त्यापेक्षा जास्त त्यात काही वाचू नये. अर्थात, पण पुन्हा हा मुद्दा हे झालं एक, म्हणजे एखाद्या राजकारणात काम करणाऱ्या प्राध्यापकाने किंवा नेत्याने म्हणणं वेगळं आणि सरसंघचालक विधान करत असतात तेव्हा नुसतं विधान राहत नाही, तो अप्रत्यक्ष आदेश असतो, ती सूचना असते. मला म्हणायचं नाहीये ते त्या दृष्टीने पुढे जातच नाही. हे मी मत सांगतो, हे नाहीये का म्हटलं यू डोंट रीड टू मच इनटू. ते बोललेले प्रत्येक शब्द हा आदेश असेल का?
असा आदेश अहो असण्याचं कारण नाही. त्यांना तसं शेवटी तर ते स्वतःला आदेश तर मतदान सोडा, करणार. ते पांचजन्य आमचं मुखपत्र नाही इथपर्यंत ते म्हणतात, त्यामुळे ते अनेक गोष्टी टाळतात, हेच खरं आहे. प्रश्न असा याच्यातला अर्थ जो घेतला जातो आणि जो पोचतो त्याच्याबद्दल मी बोलतोय. मी एकबोट्यांकडे जातो आणि त्यानंतर अजित सावंतांकडे. एकबोटेजी, आपण गोरक्षेच्या बाबतीतलं काम करताय, पण दरवेळी हा मुद्दा उपस्थित होतो की या देशामध्ये जर का नागा वगैरेंना सुद्धा तुम्ही हिंदू मानत असाल, केरळमधले केरळी सुद्धा आपले हिंदू बांधवच असतील, ते सुद्धा गोमांस खातात. मग त्यांच्या बाबतीत तुम्ही काय करणार आहात? हा सारखा कुणी काय खावं हा शासन संस्थेने घेण्याचा निर्णय आहे का? तुमच्या गाय बचाव आंदोलनाबद्दल मी म्हणत नाहीये, पण सरसकट ही बंदी का हवी आहे तुम्हाला? संपूर्ण देशाला आज शेतीची जी गरज आहे, समृद्ध शेतीची जी गरज आहे, समृद्ध शेतीची गरज भागवण्याची क्षमता गोवंश पालनामध्ये आहे. गाईचं शेण ह्याच्या इतकं उत्कृष्ट खत नाही, गाईचं गोमूत्र, बैलाचं मूत्र ह्याच्या इतकं उत्कृष्ट जंतुनाशक नाही. आज भारतीय गाईचा वापर करून ब्राझील, अर्जेंटिना, न्यूझीलंड हे पाश्चात्य देश समृद्ध झालेले आहेत. अहो, जमिनीचा स्केल आणि बघा, आज सबसिडीचा स्केल त्या बघा, आपला देशांमध्ये अल्पभूधारक शेतकरी बघा, न मिळणारा हक्काचा उत्पन्न खर्च बघा, या सगळ्या आधी गोष्टी लक्षात घ्या. आपल्या गाय बैलाचा शेतकऱ्यांना- कौतुक करण्याआधी आपल्या शेतकऱ्यांना आत्महत्या करायची जी वेळ येते ती केवळ गायीकडे पाठ फिरवल्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना आत्महत्या करायची वेळ येते. गायीचं शेण आणि गायीच्या शेणापासून बनलेलं शेणखत बरं, जितक्या स्वस्तात उपलब्ध होतं तितकं कुठलंही खत बाजारात मिळत नाही. कुठलंही जंतुनाशक गोमूत्र इतकं स्वस्तात उपलब्ध होत नाही. आणि आज रासायनिक खतांमुळं जमिनीचा पोत बिघडलेला आहे. जमीन जर सुरक्षित ठेवायची असेल, जमीन जर शेतीयोग्य राखायची असेल, तर त्याच्याकरता गाईचं पालन, गोवंशाचं पालन अतिशय महत्वाचं आहे. डॉक्टर आंबेडकरांनी त्यांची जयंती 4च दिवसांनी आहे. त्यांनी मार्गदर्शक तत्वामध्ये 48 नंबरच्या क्रमांकाला स्टेट गव्हर्नमेंटनी हा कायदा करावा आणि भाकड जनावरांची सुद्धा जपणूक करावी असं म्हणलं. ते उगाच नाही, त्यांना शेतीतलं कळत होतं, शेतीचा काळजी होती म्हणून त्यांनी केले. नागालँड असू दे नाही तर केरळ असू दे, त्या ठिकाणी सुद्धा गोवंश पालन झालं तरच शेतीचं रक्षण होईल, तरच संस्कृतीचं रक्षण होईल. बरं, आणि या दृष्टीने ठीक आहे, ही गोष्ट फार गरजेची आहे. हा संपूर्ण भारतासाठी गोवंश ठीक आहे, पालन मुद्दा लक्षात आला, हे मुद्दा लक्षात आला. एकबोटीजी, फक्त एक आहे, आंबेडकरांनी म्हणजे हवा तेव्हा हवे तसे आंबेडकर वापरू नका. अनेक गोष्टी आंबेडकरांनी केवळ सहमती, कन्सेन्सस साठी सुद्धा काही गोष्टी इन्कॉर्पोरेट त्यांना कराव्या लागल्या. त्यांचं स्वतःची धोरणं अगदी तुमच्यापेक्षा पुढची जास्त पुरोगामी असली तरी आंबेडकर वाचलेत मी, हिंदू वसंत कोड बिल आहे मानवी. त्याचं मोठं उदाहरण आहे की त्यांना तुमच्यापेक्षा ऍडजस्टमेंट किती आंबेडकरांचा कराव्या अभ्यास लागल्या. जास्त मी केलाय. त्यामुळे आंबेडकरांनी गाय वासरू वाचवायला सांगितलं असं डायरेक्ट जोडू नका, कृपा करून. त्याचे गोंधळ होतील नाही तर. अजित सावंतांकडे जाण्यापूर्वी बहुधा महाजन सरांना बोलायचं. 10 उदाहरणं सांगेन तुम्हाला. आंबेडकरांनी सांगितलं की बुद्ध धर्मातूनच हिंदू धर्माने गोरक्षणाची प्रेरणा घेतलेली आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, मी त्यातला तज्ञ नाहीये आणि त्याच्या संदर्भातला तज्ञ इथे नाहीये. अजित सावंतांकडे जाण्यापूर्वी महाजन सर. असं आहे की मुळामध्ये भारतातली कृषी व्यवस्था ही चतुष्पाद प्राण्यांच्या भोवती गुंफलेली आहे. हे ऐतिहासिक सत्य असलं तरी आजचं वर्तमान काय आहे ह्याच्याकडे डोळेझाक करून इतिहासातल्या आणि पुराणातल्या सर्व गोष्टी आज अंमलात आणता येतील असं म्हणणं म्हणजे कालसापेक्षतेबरोबरच वेळ सापेक्षतेलाही आपण सुट्टी दिल्यासारखं होईल. उदाहरणार्थ, दरवर्षी महाराष्ट्राचा एक आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध होतो. त्यामध्ये दुभत्या जनावरांची संख्या आणि अन्य जनावरांची संख्या अशीही प्रसिद्ध होत असते. दर काही काळानं कॅटल सेन्सस होतो, त्याच्या आधारावर हे सगळे आकडे असतात. हे जर आपण बघितले तर दिवसेंदिवस शेतीचं यांत्रिकीकरण जास्त होत आहे आणि म्हणून जनावरांची संख्या कमी होत आहे. एकीकडे शेतीमध्ये आधुनिक अवजार, कीटकनाशकं, औषधं, खतं वापरायची असा प्रचार करायचा, त्यासाठी नीम कोटेड युरियाचा मिशन मोडमध्ये प्रचार करायचा आणि दुसरीकडं पुन्हा एकदा पशु खताकडे गेलं पाहिजे असं म्हणायचं. याच्यातली डायकॉटॉमी किंवा याच्यातला विरोधाभास ज्यांच्या लक्षात येतो त्यांच्या लक्षात बरोबर येतो, पण त्याच्याकडं दुर्लक्षच करायचं आणि आपलंच घोडं पुढं दामटायचं असं जर ठरलं तर घटनेने सांगितलेल्या विज्ञाननिष्ठ जपण्याच्या नागरिकांच्या कर्तव्याला आपण मुकू असा त्याचा अर्थ होईल.
मी अजित सावंतांकडे आता जातो. अजित सावंतजी, या सगळ्या राजकारणाकडे आपण कसं पाहता? खास करून माझा जो मगाशी राहिलेला मुद्दा आहे त्यातला, की इथे जेव्हा माणसं मारली जात असतात त्याबद्दल मोदी काही बोलत नाहीत, सरसंघचालक फक्त आडून बोलतात, मात्र ते निषेध करत नाहीत. आणि त्यांनी मागच्या वेळी सुद्धा असा निषेध केला होता, पण त्यानंतर सुद्धा हत्या कायम राहिलेल्या आहेत. मग या गोष्टीकडे आपण कसं बघायचं? प्रथमतः प्रसन्नाजी, गोहत्या बंदी आणि गोवंश हत्या बंदी ह्याच्यामध्ये काहीतरी फरक केला पाहिजे. गोहत्या बंदीचा जोपर्यंत विषय आहे तोपर्यंत काँग्रेस सरकारने, मला वाटतं निरनिराळ्या काँग्रेस सरकारने 1955 पासून गोहत्या बंदीचा पुरस्कार केला होता. आणि उत्तर प्रदेशमध्ये पहिल्यांदाच संपूर्णानंद हे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी गोहत्या बंदी ही लागू केली होती. आणि आपल्याला मुद्दाम मला सांगायला पाहिजे की पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचा त्या गोहत्या बंदी करण्याबद्दल नाराजी होती. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे राष्ट्रपती होते आणि महात्मा गांधींच्या इच्छेनुसार ही गोहत्या बंदी व्हावी असं राजेंद्र प्रसादांचं म्हणणं होतं. संपूर्णानंद यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नाराजीकडे थोडंसं दुर्लक्ष करून गोहत्या बंदी उत्तर प्रदेशमध्ये राबवली आणि त्यानंतर 24 राज्यामध्ये काँग्रेसने ही गोहत्या बंदी केली होती, हे लक्षात घेतलं पाहिजे. गोहत्या बंदी, गायीची उपयुक्तता वगैरे ह्या गोष्टी काँग्रेसने हे मान्य केलेल्या आहेत. परंतु आजचा जो प्रकार आहे तो 1-2 पावलं पुढे जाणं, जसं आपण मगाशी एक शंका व्यक्त केली की गोहत्या बंदी, त्याच्यानंतर गोवंश हत्या बंदी आणि त्यानंतर पुढे मांसाहार बंदी, असा हा डाव आहे का? एकतर तो तसा डाव असण्याची शक्यता आहेच की एका विशिष्ट जनसमुदायाला खुश करण्यासाठी, परंतु त्याचबरोबर उन्मादाचं एक राजकारण करणं, एका विशिष्ट जनसमुदायाला टार्गेट करण्याचा, लक्ष करण्याचा प्रयत्न करणं आणि त्याच्यामधून होणाऱ्या मताच्या ध्रुवीकरणातून आपल्याला आपला लाभ उठवणं, अशा तऱ्हेचं जर ते राजकारण कोणी खेळणार असेल आणि त्याला खतपाणी दुसऱ्या कुठल्या संघटना बाहेरून घालणार असतील तर त्याचा निषेध निश्चितपणे केला पाहिजे. सरसंघचालकांनी एक गोष्ट अत्यंत स्वागतार्ह म्हटली की ह्याबद्दलचा हिंसाचार जो यामधून होतोय किंवा गोरक्षक जो हिंसाचाराचा अवलंब करतायत तो थांबला पाहिजे. मला असं वाटतं की त्याची दखल मिलिंद एकबोटे जसं म्हणतायत की समृद्धीसाठी वगैरे अशा आक्रमकतेने न घेता सकारात्मक पद्धतीने सुद्धा त्या सूचनेकडे पाहता येणं शक्य आहे. कारण मगाशी रत्नाकर महाजन म्हणाले की समृद्धी वगैरे या ज्या गोष्टींसाठी मिलिंद एकबोटे जे दाखले देत आहेत हे सगळे पुराणातले आणि कालबाह्य झालेल्या कल्पना आहेत. आधुनिक विज्ञानावरती आपला विश्वास आहे की पुराणांवरती आणि कालबाह्य कल्पनांवरती आपला विश्वास आहे. समृद्धीच्या मार्गाने आपण जायचं असेल तर नक्की काय स्वीकारणार आहोत याचा विचार मिलिंद एकबोटेंसारख्याने केला पाहिजे. दुसऱ्या एका महत्वाच्या गोष्टींकडे मला लक्ष वेधायचं आहे की छत्तीसगडमध्ये आपल्याला आठवत असेल की ज्या गोशाळा उभा करण्यात आल्या होत्या त्यामध्ये मोठ्या संख्येने गायींचा मृत्यू झाला. आता अशा प्रकारे जर गायींचा मृत्यू होणार असेल तर त्याला जबाबदार कोण, हाही एक प्रश्न आहे. म्हणजे की गोहत्या बंदी करून पुढे गायींचा प्रश्न आपण ज्या जिवंत ठेवणार आहोत, गायी त्यांचा प्रश्न कसा सोडवणार आहोत, याबद्दल ना सरसंघचालकांकडे उत्तर आहे ना योगी आदित्यनाथांसारख्यांकडे उत्तर आहे. त्यामुळे ह्याच्यामधून केवळ उन्माद माजवण्याचा प्रयत्न करतोय, धार्मिक उन्माद माजवण्याचा आणि एका विशिष्ट जनसमुदायाला. कारण कत्तलखाने बंद करण्याचं हे पाऊल सुद्धा त्या दृष्टिकोनातूनच टाकलेलं आहे. कारण कत्तलखाने, आता आपण मगाशी म्हटलं की निरनिराळ्या गावांमध्ये कोणी परवानग्या घेऊन कत्तलखाने सुरू करत नाहीत, गावागावांमध्ये निरनिराळ्या कोपऱ्यांमध्ये असतात. आणि विशेषतः हे जे कत्तलखाने आहेत किंवा मांस विक्री करणारा एक मोठ्या संख्येने जनसमुदाय एका विशिष्ट धार्मिक आहे. त्यामुळे त्या जनसमुदायाला लक्ष करण्याचा प्रयत्न करत आपण जर असू तर रत्नाकर महाजन म्हणाल्याप्रमाणे की विविधतेतून एकता ही या देशाची संकल्पना आहे, त्या संकल्पनेलाच आपण सुरुंग लावतोय. हो, आणि मी पुढचा मुद्दा पुन्हा एकदा भाजपकडे घेऊन जाण्यापूर्वी अवधूत वाघांकडे एक मुद्दा हा पण आहे की हा केवळ आपल्याला बीफ म्हटलं की मुस्लिम जाणवतो तसा नाहीये. एक फार मोठा असा गरीब वर्ग आहे की ज्याच्यासाठी लगेच न्यूट्रिशनल व्हॅल्यू असणाऱ्या जर का फूड काही असेल तर त्याला हे अशा प्रकारच्या मांसाकडे जावं लागतं. चिकन मटण महाग असतं, त्या तुलनेत बीफ किंवा तत्सम प्रकारचं मांस स्वस्त मिळतं ज्याचा त्याला फायदा होतो. हे आपल्याला सगळ्यांना भरपेट जेवणाऱ्यांना हे माहिती नसतात गोष्टी ज्या त्यांच्यासाठी खूप गरजेच्या असतात. पण तरी सुद्धा आम्हाला आमचा सांस्कृतिक अजेंडा पुढे रेटायचा आहे. मी पुन्हा अवधूत वाघांकडे जातो. अवधूत वाघांची 2 वेगळे मुद्दे मी घेऊन येतो. धरून चालू अतिशय प्रामाणिकपणे तुमची एक भूमिका आहे किंवा गोवंश हत्याबंदी, गोहत्याबंदी झाली पाहिजे असं असताना सुद्धा भारतातले प्रमुख मांस निर्यातदारांमध्ये बीफ मात्र एक्सपोर्ट होतोय, ज्याचा दाखला संजय राऊतांनी सुद्धा दिलेला आहे. त्यांनी म्हटलेलं मग हे कोण आहेत, मग गायी कुठे मारल्या जात आहेत, याचं उत्तर आम्हाला द्या ना तुम्ही. मग हा नेमका काय प्रकार आहे? नाही, प्रकार तर अतिशय सोपा आहे. आपण गोवंश हत्या बंदी बाबत बोलत आहोत. बीफ आणि गोवंश हत्या हे 2 वेगवेगळे विषय आहेत. उदाहरणार्थ म्हैस किंवा रेडा यांची कत्तल करण्यासाठी आणि त्यांचा मांस निर्यात करण्यासाठी कोणी बंदी घातलेली आहे?
फक्त या कायद्यानुसार जे कत्तलखाने आहेत त्या कत्तलखान्यामध्ये सुद्धा गाय किंवा बैल किंवा वासरू यांना मारणं बंदी आहे. त्यामुळे जे अधिकृत कत्तलखाने आहेत त्या कत्तलखान्यामध्ये म्हशींना आणि रेड्यांना मारायला बंदी नाहीये, बीफ खायला बंदी नाहीये. प्रत्येक वेळी आपण बीफ करतो. आम्ही तुम्ही जे बीफ म्हणता त्या बीफ मध्ये फक्त गायीचं मांस येऊ नये एवढंच आमचं म्हणणं आहे. हा मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, परमपूज्य सरसंघचालकांनी जे विधान केलं त्यातल्या फक्त एका विधानाचा आपण दाखला देत आहात. मगाशी राऊत साहेब जे म्हणाले त्याप्रमाणे कुठच्याही प्रकारे गोवंश हत्या बंदीसाठी हिंसेचा मार्ग अवलंबू नये असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं. आणि राजस्थानमध्ये झालेल्या हिंसेला त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. हिंसेला हिंसेने उत्तर देता येत नाही असं ते म्हणाले. पण त्याचबरोबर परमपूज्य सरसंघचालकांनी राजस्थानच्या हिंसेबद्दल नाराजी व्यक्त केली. पण भारतीय जनता युवा मोर्चाचा एक कार्यकर्ता आणि त्याची आई ही केरळामध्ये जिवंत जाळली जाते, त्याच्याबद्दल आतापर्यंत कोणी नाराजी केलेली आम्हाला दिसली नाही. गोवंश हत्येच्या विरोधामध्ये जर एखाद्याने जर काम केलं आणि एखादा मनुष्य समजा मेला त्याचा आम्ही पण निषेध करतो, ते वाईट झालंय म्हणतो. पण त्याचबरोबर एक मनुष्य एका डाव्या विचारसरणीच्या विरोधामध्ये फक्त बोलला म्हणून त्याला जिवंत जाळलं जातं, त्याच्या आईला जिवंत जाळलं जातं. त्याच्याबद्दल कुठे विवाद होताना दिसत नाहीयेत. मला असं वाटतं की ज्यावेळी आपण असहिष्णुतेचा विचार करतो त्यावेळी ह्या पण असहिष्णुता नाही. अवधूत वाघजी, एक म्हणजे केरळमधली खून सत्र हा खूप वेगळा प्रकार आहे. त्याच्यामध्ये डावे सुद्धा कमी नाही आणि भाजपवाले सुद्धा अभाविप किंवा भाजपवाले कमी नाही. हा एक वेगळा चर्चेचा विषय आहे. मी त्याबद्दल ज्यांचा खून झालेला आहे त्यांचं काही मी त्या दुःखामध्ये सहभागी आहेत असं कोणाचंच होऊ नये. प्रश्न असा जो विषय आता सुरू आहे त्याच्याबद्दल मला सांगा. तुम्ही म्हणता की आम्ही राजस्थानमध्ये झालेल्या हत्येचा विरोध करतो. हा विरोध आम्ही करतो म्हणजे नेमका कोण करतो? मला अवधूत वाघ या व्यक्तीबद्दल नका सांगू. भाजपच्या सरकारच्या सर्वोच्च पातळीला निषेध नोंदवला गेला का? छोट्याशा घटनांवरती सुद्धा कोणाला पुरस्कार मिळाला तर ट्विट करणारे मोदी या विषयावरती ट्विट करतात का? 140 शब्दांचा ट्विट करायला काय प्रॉब्लेम आहे? नाही, आता गंमत अशी आहे, राजस्थानमध्ये जर अशा प्रकारे जर एखाद्या कुठच्याही समाजाचा माणूस असो त्याची हत्या झाली असेल तर कायदा आणि सुव्यवस्थेच्या माध्यमातून आणि पोलीस त्याचा योग्य पाठपुरावा करून त्याच्या मागे असलेल्या दोषींना शिक्षा तर देतीलच. त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाहीये. शेवटी हे कायद्याचं राज्य आहे आणि कायद्याच्या राज्यामध्ये कोणी कायदा हातात मी आता कायद्याचा इश्यू जरा आणखी पुढे घेऊन जातो. मी हा मुद्दा, कारण हा मुद्दा फक्त गायी पुरता नाहीये. मी अवधूत वाघजी तुमचा मुद्दा घेऊन जातो पुढे. मी पुन्हा महाजनांकडे येतोय. महाजन सर, प्रश्न हा सगळा गोमांस, गायी हत्याबंदी वगैरे इथपासून सुरू होतो. पण एक बृहत राजकारण असं वाटतंय आणि ज्याच्याबद्दल अनेक पुरोगामी कार्यकर्ते म्हणतायत तिथे कुठेतरी घोषणा होते आदित्यनाथ गोहत्या बंदीच्या नावाखाली सरसगट बुचडखान्यांवरती बंदी येते. तिकडे दक्षिणेतला कोणीतरी भाजपचा माणूस म्हणतो की राम मंदिराला विरोध करू, त्याचं शिरच्छेद आम्ही करू. या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत का? याच्या मागे एक आखलं गेलेलं एक पॅटर्न तुम्हाला जाणवतो? हा छुपा आडून चाललेला हिंदुत्वाच्या राजकारणाचा आता समोर येण्याचा अवकाश सुरू झालाय का? आजपर्यंत छुप्या असलेल्या आणि मनात साचलेल्या सर्व गोष्टी सत्तेच्या आधारे भडाभडा बाहेर येत आहेत असा याचा अर्थ आहे. 2 गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. एक, राजेंद्र प्रसादांनी संपूर्णानंदांना पत्र लिहिताना गांधींचं असं मत आहे असं लिहिलं असलं तरी गांधींनी स्वतः त्याविषयी असं म्हटलेलं आहे की मी हिंदू आहे त्यामुळं गायीविषयी मला आदर आहे. पण याचा अर्थ हिंदू नसलेल्या लोकांनी सुद्धा गायीच्या बद्दल आदर बाळगला पाहिजे असं कंपल्शन मी त्यांच्यावर कसं करू शकतो हे स्वतः गांधींनी स्वतःच्या याच्यात लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळं राजेंद्र प्रसादाने गांधींचा उदाहरण घेतलं असलं किंवा गांधींचा दाखला दिला असला तरी स्वतः गांधींनी काय म्हटलंय हे महत्वाचं आहे. दुसरं, उत्तर प्रदेशामध्ये अवैध कत्तलखाने बंद करण्याची जी मोहीम चालू आहे त्याच्या मागचं गौड बंगाल काय आहे ते असं आहे की यापैकी अनेक कायदेशीर कत्तलखान्यांच्या परवान्यांची मुदत संपली आहे आणि संपलेली मुदत नूतनीकरण करण्यासाठी 4-4 महिन्यापासून अर्ज केलेले असून सुद्धा त्या परवान्यांचं नूतनीकरण होत नाही. हा खरा मूळ आणि कळीचा प्रश्न आहे. त्यामुळं कायदेशीर कत्तलखानेच जर तुम्हाला पाहिजे असतील आणि बेकायदेशीर नको असतील तर आधी या वैध कत्तलखान्यांचा परवाना कधी देणार तुम्ही हे सांगा आणि नंतर मग ते अवैध वगैरे काय तुम्हाला म्हणायचं ते म्हणा. आता हे राजस्थानचं जे प्रकरण आहे इतकं सोपं नाही ते. इतकं म्हणजे संसदेमध्ये राज्यसभेमध्ये या सरकारचा
मानसपुत्र लाडका माणूस जो राज्यमंत्री तो सरळ असं सांगतो की नाही, त्या संबंधित राज्यामध्ये असं प्रकरण घडलेलंच नाही. आणि त्याच वेळेला त्यांचे बॉस असलेले गृहमंत्री असं सांगतात की ये हमारे संज्ञान में है, हा शब्द वापरलाय त्यांनी, ये हमारे संज्ञान में है आणि याविषयी कायदेशीर पद्धतीनं राज्य सरकार करत आहे आणि आम्ही त्यांना ते करायला भाग पाडू असं गृहमंत्री म्हणतात. आणि त्या खात्याशी संबंध नसलेला राज्यमंत्री छाती ठोकपणे नाही असं घडलंच नाही, याचा अर्थ तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, हा समसमाज संयोग आहे आणि हा या दोघांच्या मध्ये मिळून चाललेला खेळ आहे. आणि तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रधान सेवक अशा कुठल्याच गोष्टीबद्दल बोलत नाहीत, कारण जे त्यांच्या सोयीचं आहे ते इतरांच्या तोंडून बोलायचं आणि जे गैरसोयीचं आहे ते दुसऱ्यांवर टाकायचं आणि आपण मात्र भल्या भल्या मोठ्या मोठ्या गप्पा मारत राहायच्या. उदाहरणार्थ गायीच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की रात्री ते अंडरवर्ल्डचे सभासद असतात आणि दिवसभर अरे मग तुम्हाला जर एवढं माहिती आणि राज्य सरकारने असं डोसियर तयार करावं असं त्यांनी सांगितलं होतं. मग आतापर्यंत डोसियर तयार झालं नाही का, त्याचा काय अहवाल मागितला का? मग असं जर डोसियर तयार झालेलं असेल तर या अर्धवेळ अंडरवर्ल्ड मध्ये असलेल्या आणि अर्धवेळ गोरक्षकाची झोल पांघरणाऱ्या लोकांबद्दल तुम्ही आजपर्यंत काय कारवाई केली हे कधी सांगणार? पण ते सांगायचं नाही. मी विकासाच्या बाता करतो, तुम्ही मात्र आपलं जे पिढ्यापिढ्यांचं स्वप्न आहे त्या दृष्टीने वाटचाल सुरू ठेवा. मी राऊतांकडे येणार होतो त्यापूर्वी अवधूत वाघ काय म्हणतायत? बोला वाघ. मला बोलायचं आहे प्रसन्न, मला बोलायचं आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की गौड बंगालाच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करणं थांबवा. 4 महिने म्हणे परवानगी मिळाली नाही म्हणून हे अवैध कत्तलखाने चालू आहेत, या असं बोलणं हे किती चुकीचं आहे. तुमच्याकडचा वाहन परवाना संपला, जोपर्यंत नवीन मिळत नाही तोपर्यंत मी अनधिकृत गाडी चालवणार असं म्हणण्याजोगं आहे. हा मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2 आहे की जे अनधिकृत कत्तलखाने आहेत ते पहिल्यापासूनचे अनधिकृत कत्तलखाने आहेत, त्याला याच्या आधी कधीही परवानगी मिळालेली नाहीये. आणि मुद्दा नंबर 3, जर योगी सरकारच 1 महिन्यापूर्वी आलं तर 4 महिन्यापासून आणि 5 महिन्यापासून त्याला परवानगी मिळत नाही, याला आम्ही जबाबदार नाही. जे अनधिकृत आहे ते अनधिकृत गोष्टींची कृपा करून ते बुमरँग सारखं तुमच्या नाही. बरोबर आहे अवधूत वाघ तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, कारण या बुचडखान्यांची नावं कॅम्पा कोला वगैरे नसल्यामुळे त्यांच्या वैधतेबद्दल अवैधतेबद्दल त्यांना भरपूर वेळ देणं कदाचित तुम्हाला शक्य होणार नाही हे मी समजू शकतो. कारण कॅम्पा कोला असता आणि चांगल्या चांगल्या गाड्यातून फिरणारे प्लॅकार्ड हातात मिरवणारी लोक असते तर कदाचित तुम्ही त्यांच्या वतीने उभे राहिला असतात. कारण अनधिकृततेचाच मुद्दा लावायचा झाला तर असे हजारो अनधिकृत दुकानं आपल्या आजूबाजूला मुंबईत सुद्धा दाखवता येतील, पण वोट बँकेमुळे, उत्तर भारतीय वोट बँकेमुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही, त्यांचे लायसन्सेस रिन्यू करून दिले जातात. पण तिकडे उत्तर प्रदेशामध्ये मात्र तुम्हाला नियम सुचतो. मी पुन्हा भारतकुमार राऊतांकडे, मला ह्याच्यातला ज्याला जायंट पॅटर्न आहे मला त्याच्याकडे जायचं आहे. गोहत्या केवळ सुरुवात आहे. भारतकुमार रावजी, याच्यातला मुद्दा हा नुसता नाहीये गोहत्या बंदी वगैरे, काही गोष्टी अशा डॉट्स आहेत सगळे. हे रामाच्या मंदिराला विरोध करा तर गर्दन छाटून टाकू, तिकडे गोहत्येच्या प्रकरणामध्ये हा दुसरा बळी गेलेला आहे, यापूर्वी अखलाक आणि त्याच्याही मधल्या काळात आणखी एक बळी गेलेला आहे. हे सगळे बळी होत असतात. मग सरसंघचालक म्हणतात की काय गोहत्या बंदी झालीच पाहिजे, ज्यावेळी उत्तर प्रदेशच्या निवडणुका आणि सगळ्या ईशान्येतल्या झालेल्या आहेत आता गोष्टी. या सगळ्यामध्ये आम्हाला पॅटर्न दिसतो, अनेकांना पॅटर्न दिसतो आणि तो त्यांनी मांडलेला आहे. तो नाहीये का या सरकारचा आता अधिकृत अजेंडा समोर येत नाहीये का? हे बघा, हे सरकार हे भाजपाचं सरकार आहे आणि भाजपचे अनेक नेते आणि कार्यकर्ते हे राष्ट्रीय स्वयंसेवक आपलं हे उत्तरदायित्व मान्य करतात. त्यामुळे जर का राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका जर का भाजपाचे नेते, कार्यकर्ते आणि मंत्री जर का राबवत असतील तर त्याच्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. पण सरकारमध्ये असताना सरकारमध्ये असताना सुद्धा मात्र ते सरकार म्हणून तसा निर्णय घेतात का? प्रश्न असा आहे की हा तुम्ही मगासून जे म्हणतात की त्यांनी आता सरकारला डायरेक्टिव्ह दिले, हा सरकारला त्यांनी डायरेक्टिव्ह दिला की त्यांनी सरकारला सूचना केली. ह्याच्यामध्ये एक फरक आहे की नाही? डायरेक्टिव्ह म्हणजे डिक्टाट म्हणजे आदेश, ते त्यांनी सरकारला आदेश दिलाय का? जसं राहुल गांधी सरकारला आदेश देत होते तसा आदेश त्यांनी दिलाय का? तसा त्यांनी दिलेला नाही. त्यांनी सूचना, आणि सूचना करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य सुद्धा आहे आणि हक्क सुद्धा आहे. तशी त्यांनी सूचना केली, ती सूचना पाळायची की नाही पाळायची हे सरकार आणि सरकारमधल्या लोकांना अवलंबून आहे. अशी कुठलंही अजून लक्षण दिसलेलं नाहीये की ज्याच्यामुळे असं म्हणता येईल की RSS जे काही मुद्दे मांडतोय त्याची ताबडतोबीने अंमलबजावणी हे सरकार करत आहे असं अजून दिसलेलं नाही. तसं असतं तो गोहत्याबंदी आधी झाली असेल की केंद्रीय पातळीवर, तशी ती झालेली नाही. याचा आणि जर का त्यांनी एक सूचना विचारार्थ जर मांडली असेल
आणि त्याच्यावर जर का केंद्र सरकार किंवा अन्य राज्य सरकार विचार करणार असतील तर मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये अशा तरी विचारांचं आदान प्रदान अभिसरण झालंच पाहिजे. त्यामुळे आणि दुसरं तुम्ही जो म्हणत होता की ह्याच्यात काही मग पॅटर्न दिसतोय का हिंदुत्व आणण्याचा, मला असं वाटतं की जर का त्यांना असं वाटत असेल की हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे असं मानत असेल तर तसं मानून आजच्या घडीला कारभार चालवणं आणि पुढच्या निवडणुकांना सामोरं जाणं हे अशक्य आहे. हे भाजपला आणि RSSला दोघांनाही ठाऊक आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये हा अशा तऱ्हेचा अजेंडा, अशा तऱ्हेचा विचार ते स्पष्टपणे जाहीरपणे आणणार नाहीत याची मला खात्री आहे. कारण तेवढे ते शहाणे आहेत. त्यामुळे तशा तऱ्हेचा कुठलाही अजेंडा ते आणू शकणार नाही. कारण या देशामध्ये तुम्ही जर म्हणतात नॉर्थ ईस्टमध्ये जर का गोमांस भक्षण करणारे लोक आहेत, केरळमध्ये गोमांस भक्षण करणारे लोक आहेत, त्याच्यामध्ये हिंदू सुद्धा आहेत. आणि कोणी कधी गोमांस खावं किंवा न खावं हा अत्यंत वैयक्तिक असा प्रश्न आहे. तुम्ही मला विचारलं का की मी गोमांस भक्षण करतो की नाही, मी खात असेल किंवा नसेल, मी हिंदू आहे ना, कारण माझे आई वडील हिंदू आहेत त्यामुळे मी हिंदू आहे. तर त्यामुळे अशा तऱ्हेचं कंपल्शन हे आज तरी कोणाला करता येणं शक्य नाही. आणि तसं मला वाटतं इतका अडाणीपणा भाजपचे लोक करतील. मी जसं राऊत सर मी म्हणालो तसं हे कोणी बोलत नाहीये, पण हे बोलल्यानंतरच्या मधल्या गोष्टी बिटवीन द लाईन्स या गोष्टी एकमेकांना कळत आहेत. मी पुन्हा एकदा जातो पुण्याला आणि त्यानंतर राजेश सावंतांकडे जातो. मी एकबोटेंकडे जातोय. एकबोटेची मला एक सांगा, तुम्ही ज्याप्रमाणे गोहत्या बंदीच्या बाबतीत सुद्धा काम करता, गोहत्या बंदी विरोधात काम करता, त्याचप्रमाणे राम मंदिराबद्दल सुद्धा आपण आग्रही आहात. मी चुकत नसेल तर समस्त हिंदू आघाडीच्या अनेक अजेंड्यांपैकी तो पण एक अजेंडा आहे. मग मला सांगा, एकीकडे दक्षिणेतला भाजपचा माणूस म्हणतो राम मंदिराला विरोध म्हणजे आम्ही शिरच्छेद करू, त्यानंतर दुसरीकडे कोणीतरी भाजपचे म्हणतात की गोहत्या बंदी झालीच पाहिजे. आम्हाला याच्यामध्ये पॅटर्न दिसतो. आता तुम्ही तर उघडपणे सांगा, कारण तुम्ही दोन्ही गोष्टींसाठी काम करता. त्यामुळे एक हिंदुत्ववादी राजकारण इकडे चाललंय असं आमचं मत आहे. तुम्हाला ते पटतंय का? बघा, पहिल्यांदा मी मगाशी महाजन आणि सावंत यांनी जे सांगितलं त्याच्याबद्दल बोलू इच्छितो. त्यांनी पुराण, इतिहास वगैरे काय काय बोलले. आता एकच साधा मुद्दा सांगतो, कोणालाही पटेल की आज सोडा ना, तुम्ही कोणाला पटेल ते, न्यूझीलंडमध्ये, अर्जेंटिनामध्ये जी शेती आहे त्या शेतीसाठी भारतीय गोवंश वापरला जातो. त्या ठिकाणी भारतीय गाईचं दूध वापरा असा कायदा केला जातो. ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा भारतीय गाईची हत्या करायला बंदी आहे. अरे इथं कुठला इतिहास आला, कुठलं एकबोटे हे तुम्ही नेमकं कोणती आकडेवारी बघायची आम्हाला सांगा एकदा, कोणती वेबसाईट बघायची ते पण सांगा. हा माझा पहिला मुद्दा. हे कुठे असं आलेलं, तुमचा मुद्दा सांगतो, हे कुठे आलं ते सांगा ना. एकबोटेजी, तुम्ही चॅनलवरती हे वाक्य करतायत, ह्याचा संदर्भ सांगा. हे आम्ही कुठे व्हेरीफाय करायचं तुम्ही म्हणताय ते? इंटरनेटवर करा ना, इंटरनेटवर बघा तुम्ही. त्या ठिकाणी लिहिलंय की 52 लाख गाई ब्राझील मध्ये आहेत. 60 लिटर दूध देते भारतीय गाय तिथं. इंटरनेटवर आहे. फुटबॉल मध्ये जे चॅम्पियन असलेले देश आहेत, फुटबॉल मध्ये जे चॅम्पियन असलेले देश आहेत अर्जेंटिना आणि ब्राझील, दोन्ही देशाचे खेळाडू भारतीय गाईचं दूध पितात. याचा काहीतरी दखल घ्या आणि याच्याबद्दल काहीतरी आपल्या जीवनामध्ये सुधारणा आणि बदल घडवा अशी माझी तुम्हाला विनंती आहे आणि सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे. ठीक आहे, ठीक आहे. मी अजित सावंतांकडे जातो. अजित सावंतजी, एकदा तुम्ही अशा जाहीर कार्यक्रमात बोलताना म्हणाला होता, दादर सारख्या परिसरात, कारण तुम्ही तिथे राहता, तिथे जर का एक विशिष्ट अजेंडा चालू ठेवला तर शिवाजी पार्कचं नाव महावीर पार्क ठेवायला सुद्धा कमी करणार नाहीत. ज्या दिशेने सध्याचं राजकारण चाललेलं आहे, मग ते राम मंदिराचं असो, नाहीतर शाकाहारवाल्यांचं असो, गोमांस हत्याबंदी असो, नाहीतर सरळ सरळ मांसाहार बंदी असो, एक विशिष्ट अजेंडा राबवला जातोय असं मानायला जागा आहे का? नाही, मी मगाशीच तुम्हाला म्हणालो, काही विशिष्ट जनसमुदायाला आपल्या सोबत घेण्याचा प्रयत्न करणं, बहुसंख्याकांना आपल्या सोबत घेणं, अल्पसंख्याकांना लक्ष करणं आणि त्यासाठी धार्मिक उन्माद निर्माण करणं, अशा तऱ्हेचा अजेंडा निश्चितपणे, आणि म्हणूनच दुहेरी मापदंडाची राजनीती अवलंबली जाते. आता उदाहरणार्थ ईशान्येकडच्या राज्यामध्ये गेल्यानंतर तिकडच्या प्रदेशाध्यक्षांनी, नागालँडच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगायचं की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये गो हत्या बंदीचा किंवा गोवंश हत्या बंदीचा विचार आमच्याकडे नाही. केरळामध्ये गेल्यानंतर तिकडे आणखीन वेगळ्या प्रकारचं बोलायचं. पण एक गोष्ट नक्की आहे की वंशभेद, वर्णभेद आणि धर्मभेदावरती आधारित जे राजकारण सुरू आहे ते वारंवार स्पष्ट होत असतं. आणि म्हणूनच गेल्या काही दिवसांपूर्वी
भाजपाचे माजी खासदार तरुण विजय हे म्हणाले की दक्षिणेकडच्या लोकांना ते काळ्या रंगाचे असले तरी त्यांना आम्ही बरोबर घेतो, म्हणजे याचा अर्थ आम्ही वर्णभेद करत नाही, अशा अर्थाचं विधान जेव्हा ते करतात तेव्हा जो छुपा अजेंडा त्यांच्या मनामध्ये असतो विविध प्रकारच्या भेदाचं राजकारण करण्याचा, तो आपोआपच उघड होतो. आणि म्हणून मला असं वाटतं की हा गोहत्या बंदी, गोवंशाबत्ती किंवा जैनांच्या संदर्भामध्ये मांसाहार बंदीचे विषय मांडणं म्हणजे विशिष्ट जनसमुदायाला लक्ष्य करण्यासाठीचा प्रयत्न असणं असं मला वाटतं. ठीक आहे, मी वाघांची शेवटची कमेंट घेतोय. वाघजी थोडक्यात प्लीज, मी क्लोज करणार होतो त्यापूर्वी तुमची थोडक्यात कमेंट. मी आपल्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो, आणखीन एकदा या वादावर पडदा टाकू इच्छितो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही आमच्या विचारांची गंगोत्री आहे. त्यांच्याकडनं आम्ही सातत प्रेरणा घेत असतो. 1977 ला स्थापन झालेल्या जनता पार्टीमध्ये जनसंघ होता. त्यावेळी 79-80 मध्ये ज्यावेळी दुहेरी सभासदत्वाचा विषय आला, त्यावेळी सत्ता सोडून त्यावेळच्या जनसंघातल्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनसंघ याचा आत्ता काय संबंध? दुहेरी निष्ठा, त्यावेळी आम्ही आमची निष्ठा ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आहे हे दाखवून दिलं. याचा अर्थ ज्याला काही समजायचा त्यांनी समजून घ्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही आमच्या विचाराची प्रेरणा आहे, विचाराची गंगोत्री आहे. आणि आता राहिला विषय तरुण विजयजींचा. तरुण विजयजींनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे, सॉरी म्हटलेलं आहे, चूक ती चूकच झालेली आहे आणि सपशेल माफी मागितलेली आहे. दिलगिरी पण नाही, सपशेल माफी मागितलेली आहे. ज्यावेळी एखाद्या माणसाच्या तोंडून चुकून विधान जातं आणि तो ज्यावेळी माफी मागतो त्यावेळी तो विषय तिकडेच संपवायचा असतो. हे मला असं वाटतं की राजकीय विश्लेषकांना नीटपणे कळलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे राजीव गांधींनी इंदिरा गांधी गेल्यानंतर वर्ड पडलं की जमीन थरथरते, हे तुम्ही विधान 10 वेळा ऐकून दाखवणार, ते विसरायचं नसतं. तुम्ही इतर काही चुका केल्या की त्या दाखवून ठेवणार, त्या विसरायच्या नसतात. तुम्ही हे म्हणणार की संघ आमची गंगोत्री आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे, पण त्याच वेळी संघ मात्र नेहमी म्हणणार की भाजप हा वेगळा पक्ष आहे, आमचा संबंध त्याच्यातला काहीच नाहीये. हे सगळं राजकारण असं चालू राहतोय. प्रेक्षकांना जर का हे बघून डिप्रेशन आल्यासारखं वाटत असेल तर त्यासाठी लेटेस्ट मन की बात ऐका. पंतप्रधानांनी डिप्रेशनवरती चांगल्या प्रकारे विवेचन केलेलं आहे, त्यामुळे कदाचित तुमचं डिप्रेशन कमी होऊ शकेल. पण तुर्तास मात्र आपल्याला इथे थांबावं लागेल. हे राजकारण सुरू झालेलं आहे आणि ते इथेच थांबणार नाही, याची चुणूक आपल्याला या विधानांमुळे आणि या घडामोडींमुळे दिसते. अजून खूप काही वाढलेलं आहे. तोपर्यंत तुर्तास आपण इथे थांबूयात. आपल्याला अवधूत वाघ, एकबोटे, रत्नाकर महाजन, राऊत सर आणि सावंतांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. इथेच थांबतोय. पाहत राहा जय महाराष्ट्र.